आता फायनली ही वेळ आलेली आहे पारितोषिक वितरणाची। मी ज्यांनी परीक्षण केलं श्री पंकज चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनीच पारितोषिकाची घोषणा जी आहे ती करावी। या ठिकाणी आपण ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करणार आहोत आणि बाकी
बाबा. 1 2 3 4 5. बघताय काय? हुशार आहे मी. मला शून्याचा पाढा पण येतो. म्हणून दाखवू? 0 1 0 0 2 0 0 3 0 0 4. नाही तसं तर शून्याचा पाढा खूप कठीण आहे. माझी ना एक मैत्रीण आहे गौरी. तिला अंकगणितात 0 मार्क मिळाले तर तिची आई म्हणते कशी, अगं एक गौरी कठीण आहे बाई. म्हणून म्हटलं बाकी जर पाढे पाडले नसतील ना तरी चालेल, पण शून्याचा पाढा असलाच पाहिजे. आहे की नाही मी हुशार? आहेच मुली. माझे बाबा मला नेहमी हुशार मुलगी म्हणतात, पण माझी आई तिने मला असं कधीच नाही म्हटलं. अहो हे तर काहीच नाही. मला ना इंग्रजीत आउट ऑफ साठी फक्त एकच मार्क कमी होता तर म्हणते कशी, तो शेजारचा अशुभन गणितात इंग्रजीत मराठीत सगळ्या विषयात त्याला आउट ऑफ मार्क असत आणि तू. मग मीही म्हटलं आई मला जरा 17चा पाढा म्हणून दाखव. तिने मला असं कधीच मारलं नाही, तेवढं तिने मला मारलं. पण माझे बाबा असे नाही येत बरं, ते सगळ्या गोष्टी प्रेमाने समजून सांगतात. हा पण वेळ मात्र खूप कमी देतात. काय करायचं, कामच एवढं असतं त्यांना. कधी इथे असतात तर कधी तिथे. पण माझे बाबा जेव्हाही घरी येतात ना तेव्हा आमच्या दोघांची दंगामस्ती होती. आम्ही दोघं खूप दंगामस्ती करू. आकाशाकडे चांदण्याकडे बघत बसतो. माझे बाबा म्हणतात आपण जर चांदण्याशी बोललो ना तर ते लुकलुकतात आणि आपल्याला होण्याची उत्तरे देत असतात. पण माझी आई कधी कधी मला मारते ना तेव्हा मी खूप रडते. तेव्हा मला आई माझी जवळ घेते आणि बाबा माझी जवळ घेतात आणि म्हणतात बेटा या जगात रडणाऱ्याला कोणी जवळ घेत नाही, अगदी देवबाप्पा सुद्धा. तेव्हापासून मी ठरवले आता कधीच रडायचं नाही. अगदी देवबाप्पाला सुद्धा मी नाही आवडले ना तरी चालेल, पण माझ्या बाबांना मी आवडलेच पाहिजे. अहो हे तर काहीच नाही. माझे बाबा जेव्हाही घरी येतात ना तेव्हा माझ्यासाठी खूप सारे चॉकलेट घेऊन येतात. पण जेव्हा येतो म्हणून सुद्धा येत नाही ना तेव्हा मला त्यांचा खूप त्याग येतो. 1 दिवस जातात, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात, काहीतरी करून 4व्या दिवशी त्यांचा आवाज येतो शिवू. मग मी त्यांच्यावर रागावले ही विसरून जाते आणि धावत जाते आणि त्यांची. आणि आजही तसं झालं. आज माझे बाबा येणार होते, त्यांनी पुष्पाला हवं ना ही आई तर सारखी ढसाढसारी रडते. दादाची बेल वाजली म्हणून उडायला गेले तर आईने माझा हात थांबवला. दादा दुसरं कुणी नसून काका आणि काकी आले होते. त्यांच्यासोबत खूप सारी माणसे होती. त्यांच्याकडे खूप मोठी पेटी होती. त्याच्यात गुंडाळीला कुणाला तरी त्याच्यातून बाहेर काढले आणि त्याला बघून अशी आई रडायला लागली ना मला काही सुचत नव्हतं. मी घाबरले. माझ्या लक्षात आलं आज ते बाबा नसते ना. आई सांग ना बाबा कुठे आहेत, काका सांगा ना कुठे आहेत माझे बाबा. त्या कापड्यात गुंडाळीला कुणाला तरी आई बाबा नावाने हाक मारून रडत होती. त्याच्यात तर बाबा नव्हते ना. असे खूप सारे प्रश्न मला पडत होते आणि या प्रश्नाची उत्तरे देण्याला माझ्या बाबांना ते लोक घेऊन चालले होते. आई थांबव ना त्यांना, ते माझ्या बाबांना घेऊन जाते. बाबा थांबा मला तुमच्याशी खूप काही बोलायचंय. आणि ते लोक माझ्या डोळ्यासमोर माझ्या बाबांना घेऊन गेले. आणि त्या दिवसापासून आमच्या घरात धड कोणी बोललंही नाहीये आणि धड हसलंही नाहीये. माझे बाबा नेहमी हसायला सांगायचे की आई त्यासाठी ढसाढसा रडते. माझे बाबा म्हणतात लष्कराच्या शिपाईच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ नये, कारण ते 2 थेंब माणसाला जीव घेणं ठरतात. अश्रू आणि महापूर हे 2 माणसाला हद्दपार करतात. 1 2 3 4. आई पटकन एक चांगली लुकलुक की बाबा आले. बाबा आणि आई पटकन बाबा थांबा मला तुमच्याशी खूप काही बोलायचंय. बाबा आय एम सॉरी बाबा, आय एम सॉरी. धन्यवाद.